थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर भाज्या मिळायला लागतात, तर त्याचपैकी बीट आणि गाजर वापरून अगदी झटपट असा पौष्टिक नाश्ता आज आपण बनवणार आहोत। सकाळच्या धावपळीत अगदी पटकन हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। त्याशिवाय मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी एक बीट आणि एक गाजर सोलून घेतलेला आहे। सोलून ते व्यवस्थित धुवून घेतलं। हे गाजर आणि बीट आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे। शक्यतो बारीक किसणीनेच किसून घ्यायचं, म्हणजे यामध्ये मोठे मोठे तुकडे राहत नाहीत। तर इथे हे बीट आणि गाजर मी असं बारीक किसून घेतलेलं आहे। यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूयात। इथे मी चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे। तुम्हाला जर फ्रेश मेथी मिळत असेल तर ती देखील यामध्ये वापरू शकता। फक्त मेथी चिरू नका, कारण मेथी चिरली की ती थोडीशी कडवट लागते, मुलांना ती खायला आवडत नाही। किंवा मेथीऐवजी पालक देखील इथे तुम्ही वापरू शकाल। तुमची मुलं जी कोणती भाजी खायला मागत नाहीत अशा भाज्या तुम्ही यामध्ये व्यवस्थित अगदी बारीक करून घाला, म्हणजे मुलांना अजिबात कळणार नाही। यामध्ये मी काही सुके मसाले घातले, पाव चमचा हळद घातली, पाव चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा धनेपूड घातली। त्याचसोबत अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट देखील घातलेली आहे। तुम्हाला हवं तर यामध्ये हिरवी मिरची बारीक वाटून घालू शकता, किंवा मग लाल तिखट वापरलं तरीही चालेल। मुलांसाठी टिफिनमध्ये देण्यासाठी जर तुम्ही बनवणार असाल तर यामध्ये मुलांच्या आवडीनुसार तिखट वापरा। जर तुम्हाला स्पायसी खायला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचाभर गरम मसाला देखील घालू शकता। आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ घालायचं, अगदी जास्त गव्हाचं पीठ सुरुवातीलाच घ्यायचं नाही। इथे मी थोडंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं। आता हे मळून घेऊयात। तर इथे वरून मी एक्स्ट्राचं पाणी अजिबात वापरलेलं नाही। या भाज्यांच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण पीठ कमी वापरतोय आणि भाज्या भरपूर प्रमाणात वापरलेल्या आहेत, त्यामुळे अतिशय हेल्दी असा हा नाश्ता बनून तयार होतो आणि चवीला देखील एकदम खमंग लागतो। जर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवलं तर पराठ्याप्रमाणे याची चव लागते, किंवा मग अगदी चपातीप्रमाणे हे होईल। त्यामुळे इथे भाज्या जास्त आणि पीठ कमी असं प्रमाण घ्यायचं। म्हणजे जर तुम्ही 2 वाट्या किसलेल्या भाज्या घेणार असाल तर जास्तीत जास्त 1 किंवा 1.25 वाटी पीठ वापरायचं। समजा थोडंसं पीठ जास्त पडलंच तर थोडा पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्या। साधारण अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीसाठी आपण जसं कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ भिजवायचं, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आपण भाज्या घालतो। भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे काही वेळानंतर हे पीठ सैलसर होतं, त्यामुळे सुरुवातीलाच अगदी सैलसर पीठ मळू नका, ते थोडंसं घट्टसरच मळून घ्या। आता यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलं। तेल पिठाला व्यवस्थित लावून घेऊयात आणि साधारण 15 मिनिटांसाठी हे पीठ आपण झाकून ठेवून देऊयात। 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याचे गोळे बनवून घेऊयात। तर तुम्हाला ज्या साईजमध्ये ही पोळी बनवायची असेल त्या अंदाजाने हे गोळे बनवा। बीट आणि गाजर वापरून आपण पराठा देखील बनवू शकतो, पण ती थोडीशी लेंदी प्रोसिजर होते। त्यासाठी कणिक वेगळी भिजवावी लागते, बीट आणि गाजर किसून त्याचं सारण वेगळं बनवावं लागतं। तर त्यापेक्षा अशा प्रकारे जर बीट आणि गाजर किसून तुम्ही त्यातच हे पीठ ॲड करून अशा प्रकारे पोळ्या बनवल्या तर त्या पटापट बनतात। आता याचे मी मध्यम आकाराचे 4 गोळे बनवून घेतले। पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकूयात। गोळ्याला देखील थोडंसं मी पीठ लावून घेतलं आणि आता आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याचप्रमाणे हे देखील लाटून घेऊयात। या पोळ्या लाटायला घेण्यापूर्वी तवा गॅसवरती ठेवायचा, म्हणजे पोळ्या लाटून होईपर्यंत तवा छान तापतो, कारण यासाठी आपल्याला चांगला कडकडीत गरम झालेला तवा हवा आहे। तर इथे आपली ही पोळी मस्त अशी लाटून झालेली आहे। चपाती आपण जितक्या जाडीची ठेवतो तितक्याच जाडीची ही पोळी बनवायची। तवा चांगला गरम झालेला आहे, यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊयात। ही पोळी भाजण्यासाठी आपल्याला अजिबात जास्त तेलाची गरज लागत नाही। अगदी पाव चमचा होईल इतकं तेल मी या तव्यावरती टाकलं। तेल तव्यावरती सर्व बाजूने पसरून घ्यायचं। आता यावरती आपण पोळी भाजून घेऊयात। तर पोळीची पिठाकडची जी बाजू असते ती वर आली पाहिजे, अशा प्रकारे ही पोळी या तव्यावरती टाकायची। पोळी तव्यावर टाकली की गॅस मोठा करायचा। मोठ्या गॅसवरतीच आपल्याला ही पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे। अर्ध्या ते पाऊण मिनिटासाठी या पोळीची एक बाजू आपण भाजून घेऊयात। पोळीवरती छोटे छोटे बबल्स दिसायला लागले की ही पोळी पलटून घ्यायची। पोळी एका बाजूने छान भाजली गेली आहे। आपण यावरती थोडंसं तेल सोडून घेऊयात। तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता। तर आता पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी याची दुसरी बाजू देखील छान अशी शेकून घ्यायची। गॅस मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोठाच ठेवलेला आहे। या पोळीच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रेस करत करत भाजून घ्यायच्या, म्हणजे कडा कच्च्या राहत नाहीत।
आता ही पोळी आपण पुन्हा पलटून घेऊयात। पोळी भाजत आली की यावरती तुम्ही थोडंसं बटर देखील लावू शकता, त्यामुळे देखील याची चव अगदी छान लागते। तुम्हाला जर ही पोळी छान खरपूस व्हायला हवी असेल तर अजून थोडा वेळ आलटून पालटून ही पोळी अशा प्रकारे शेकून घ्यायची, म्हणजे ही पोळी छान खरपूस होते। तुम्हाला जर मऊ पोळी खायची असेल तर या स्टेजला तुम्ही ही पोळी तव्यावरून काढून घेऊ शकता। तर इथे आपली ही छान बीट आणि गाजराची पोळी बनवून तयार झालेली आहे। अतिशय हेल्दी अशी ही पोळी बनते। तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या पोळ्या देखील बनवून घेऊयात। कच्चं बीट आणि कच्चं गाजर खायला बऱ्याच जणांना आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही पोळी एक उत्तम पर्याय आहे। तर इथे आपल्या सर्व पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही याला बीट गाजराचा पराठा म्हणा, पोळी म्हणा किंवा मग थालीपीठ म्हणा, काहीही म्हणू शकता। पण खमंग खरपूस अशी ही बीट गाजराची पोळी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। एकदम मस्त चविष्ट लागते आणि तितकीच पौष्टिक देखील आहे। एखाद्या रस्सा भाजीसोबत किंवा लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा फक्त टोमॅटो केचपसोबत देखील ही पोळी एकदम मस्त लागते। तुम्हाला ही जर चहातून बुडवून खावीशी वाटत असेल तर चहातून देखील तुम्ही ही खाऊ शकता। म्हणजेच काय तर सकाळचा नाश्ता असू दे किंवा मग डब्यात देण्यासाठी तुम्ही हा 2 in 1 पदार्थ बनवू शकाल। शिवाय पराठ्याप्रमाणे हे बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही, अगदी झटपट बनवून हा तयार होतो। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या पौष्टिक रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते। धन्यवाद।